भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे। भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकमेकांसमोर कसे निवडणूक लढवतील अशी चर्चा होती। त्यामुळं आपल्याला कदाचित लोकसभेची संधी देण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। पंकजा मुंडे यांनी आज खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला। धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिली तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना साथ द्याल का, असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला। जसं ते माझं लोकसभा निवडणुकीत काम करतील तसंच मी त्यांचं काम करेल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिलाय। हे पहा, धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत। आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, परळी।